येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये व पोटनिवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तमाम जनता नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या समस्त सर्वच उमेदवारांना भरघोस मताने निवडून देतील याची मला या ठिकाणी खात्री वाटते। या ठिकाणी आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचे मुंडे साहेब देखील उपस्थित आहेत। आम्ही प्रत्येक महायुतीच्या बैठका आमच्या मतदारसंघात घेतल्या। निश्चितपणे येत्या 20 तारखेच्या निवडणुकीपर्यंत महायुती अगदी जोमात प्रत्येक विधानसभा लोकसभा क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करीत आहे। निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे। निश्चितच आज जे कार्य महायुती सरकार राज्यात आणि देशात करतंय ते आपल्या समस्त जनतेला अभिप्रेत असं कार्य या ठिकाणी ते करत आहे। सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपण सर्वजण पाहताय लाडकी बहीण योजना ही आज मी गावोगाव फिरत असताना मी पाहतोय प्रत्येक माता भगिनींच्या मनामध्ये आज लाडकी बहीण योजना आहे। कारण लाडकी बहीण योजनेमुळे आज बऱ्याच माता भगिनींच्या संसाराला आधार मिळाला आणि त्यांच्या घरातील पुरुषांना त्यांच्या खिशावरचा ताण कमी झाला। ही सर्वात महत्वाची बाब हे लाडकी बहीण योजनेमुळे घडली आहे। आणि ही लाडकी बहीण योजना आल्यापासून विरोधकांचे तर जणू धाबेच जाणवले। त्यांनी ऑडिओ कॉल चालू करून सांगायला चालू केले की लाडकी बहीण योजनेमुळे काय होतं आणि स्वतःच आता 3000 देणार म्हणून जाहीर करतोय। अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महायुती सरकारने खऱ्या अर्थानं विचार करून आपल्या तळागाळातल्या सर्व माता भगिनींना कसं काय त्यांचं आयुष्य सुरळीत कमीत कमी चालवता येईल यासाठी त्यांनी निश्चितपणे महायुती सरकार एक चांगला प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करत आहे। मी फार वेळ घेणार नाही, बऱ्याच मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे। माझ्या देगलूर बिलोली आणि कोंडलवाडी या परिसरातून भरपूर असे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, मतदार या ठिकाणी आलेले आहेत। मी त्या सर्व देगलूर बिलोली आणि कोंडलवाडीमधून आलेल्या समस्त माझ्या मतदार बांधवांचं मी हार्दिक स्वागत नांदेड या ठिकाणी करतो। निश्चितपणे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नाने माझ्या देगलूर आणि बिलोली विधानसभा क्षेत्रामध्ये आज लॉजिस्टिक हब मंजूर झालेले आहे। माझा मतदारसंघ हा सीमावर्ती भाग आहे। या ठिकाणी अनेक तरुण हे मुंबई पुणे हैदराबाद या ठिकाणी नोकरीसाठी स्थलांतरित होत होते दरवर्षी, परंतु ही दखल मी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती केली आणि निश्चितच या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही दखल घेतली व अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नावर निश्चित आशीर्वादामुळे आज आमच्या देगलूर आणि बिलोलीला लॉजिस्टिक हब हे मंजूर झालेले आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जवळपास 4 ते 5 हजार तरुणांना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळणार आहे। बिलोली या ठिकाणी MIDC मंजूर झालेली आहे। मागासवर्गीयांचं हॉस्टेल त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि सर्वात महायुतीच्या सरकारने चांगले बरेच निर्णय घेतल्यापैकी लंडन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक त्या ठिकाणी केलेलं आहे आणि RTची देखील स्थापना या महायुती सरकारने या ठिकाणी केलेली आहे। मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायला पाहिजे। तर मतदार बांधवांनो आणि भगिनींनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं हे सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यात एवढे भले मोठे बलाढ्य असे नेते आहेत। आपल्याला सर्व कोणाला कशाचीच कमी नाहीये, फक्त आपण ह्या तमाम नेत्यांच्या वरती विश्वास ठेवून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण येत्या 20 तारखेला माझी तमाम मतदार बांधवांना विनंती आहे, महायुतीचे प्रत्येक उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजे। कमळाचे तसेच कमळ या चिन्हावरचे तसेच
बाणा या चिन्हावरचे व घड्याळ या चिन्हावरचे उमेदवार निश्चितपणे या मतदारसंघातून त्या मतदारसंघातून निवडून आले पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो. माझ्या देगलूर बिलोली या मतदारसंघातून तमाम माझ्या बांधवांना विनंती करतो की या सभेनंतर आपण जल्लोषाने आपल्या मतदारसंघात काम करावं. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण एक गर्जना पुन्हा एकदा देऊया. बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद.